धमाका तुमच्यासाठी tenniscricket.in. अमोलजी पाटील पंचायत समिती सदस्य वाडा यांच्याकडनं अभिनव स्पोर्ट नेवली टीमला मॅच जिंकल्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर यावेळेला दांडेकुल अगदी बॅट आणि पायाच्या मधोमध चेंडू यावेळेला पिच होत असताना पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटचा वापर केला होता. कुणाल दळवी गेल्या मॅचचा हिरो या मॅचवर 0. आणि कविताजी सावंत यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं. नवचैतन्य स्पोर्ट गांधीकडनं विनंती. कविताजी सावंत अंबिस्ते प्लीज वेलकम. विकेट मिळत असताना यतीश पाटील एक विकेट टेकर गोलंदाज, स्ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतायत नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. अतिशय दर्जेदार असं आयोजन, नियोजन, पारदर्शकता कशी असावी या नियोजनाची हे निखिल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवून दिलं गेलंय. तमाम आमच्या लाडके क्रिकेट रसिक अजूनपर्यंत या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. tenniscricket.in च्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या माध्यमातून त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. कुणाल दळवी पहिल्याच बॉलवर दांडी गुल झाली. यतीश पाटील पिंपळास एक्सप्रेस गोलंदाज तयार. चांगला बॉल होता. टॅप केला जातोय अंडर बॉक्स स्टाईल मध्ये. दबाव हटवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. स्मार्ट सिंगल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर 1-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन. या स्पर्धेचं आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. आणि गेली 2 पर्व आपण पाहिले चॅम्पियन्स ट्रॉफीचे आणि यंदा तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतं या 2025च्या माध्यमातून. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं होतं 0 धावसंख्या होती. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं 1 रन मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1-1 अशी स्थिती पाहायला मिळते. गावदेवी गुहीर या टीमची. यतीश सज्ज होतोय तिसरा बॉल घेऊन. चांगला बॉल होता. अगदी पायावरचा बॉल. बॅटचा एज घे. चेंडू शॉट फाईन लेगला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले गेले. स्टार्ट तर अगदी यतीश पाटीलच्या माध्यमातून सुंदर झाले. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती यतीशच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहत आहेत. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पॉवर प्ले मॅन्डेटरी 2 षटक ही पॉवर प्लेची पाहायला मिळतात. या पॉवर प्ले मध्ये 15, 20, 25 रन्स येतील तर डेफिनेटली एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल होईल. चांगला बॉल होता. पायामधला चेंडू ह्या वेळेला खेळू शकले नाहीत. अगदी शरीराचा वेध घेतला या बॉल नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना राऊंड द विकेटने येत असताना अँगल क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अँगल बनवतोय आणि परिपूर्ण फलंदाजाला रीड करत असताना मुकेशला आतमध्ये येणारा चेंडू. डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या फलकावर 2 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. 2 बॉल मध्ये 1 रन. मुकेशच्या बॅट मधून आतापर्यंत स्ट्रगल करतोय. चांगला बॉल होता. फुलटॉस बॉल ऑफ साइडला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेलाय आणि इथे मात्र विकेट मिळेल. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील आपण पाहतायत. रनआउटच्या स्वरूपात सांघिक विकेट मिळाली. यतीचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी बॉलिंग केले आतापर्यंत. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. बातचीत करत असताना यतीश आणि सतीशला आपण पाहतायत. जास्त टाइम स्पेंड करू नका. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटीलला आपण पाहतायत. सतीश स्लॉग ओव्हरचा एक अतिशय लाईन लेनचा राजा आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत यतीची झाले. इथून पार्टनरशिप खूप महत्वपूर्ण असेल. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केलं गेलं होतं. पायावरचा अगदी बॉल होता. अपील केली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 रनच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता 2 गडी बाद झालेले आहेत आणि 2 गडी बाद अशी स्थिती 3 आपण पाहतायत. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतायत. आजचा पहिला दिवस डे नाईट फॉर्मॅट. 14 टीम्सला प्राधान्य दिलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिले 2 ते 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर एक गव एक फॉर्मॅटला प्राधान्य दिले गेले. 3 रन झालेले आहेत, 2 गडी बाद. यस, परफेक्ट ओव्हर झालेली आहे. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं क्लीन बोल्ड, दुसऱ्या बॉलवर 1 रन, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथा बॉल डॉट, पाचव्या बॉलवर रनआउट आणि त्यानंतर आपण पाहतायत 1 रन मिळाले. अशा प्रकारचे 6 बॉल परफेक्ट यावेळेला डिलिव्हर्ड केले यतीश पाटीलने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-2. आउटफील्ड जबरदस्त पाहायला मिळते. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. चांगली संकल्पना आणि त्या संकल्पनेला दुजोरा दिला पाहिजे नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे. कारण आयोजन म्हटल्यानंतर ते स्वप्न सत्यात साकारलं गेलं पाहिजे. थोडस स्पीडअप करा जरा गेम. गावदेवी पिंपळास टीम एका साईडला आपल्याला पाहायला मिळते, तर एका साईडला आपण पाहू शकाल गावदेवी गुहीर ज्या संघाने एसपी बिलोशी टीमला पराभूत केलं होतं. तर आई गावदेवी पिंपळास या टीमने सँडी 11 सुपोंडे या टीमला पराभूतच्या छायेत नेलं होतं. लाडक्या प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगवेगळे आपण पाहू शकतात प्राइजेस आहेत. स्पंदन ग्रुप यांच्या माध्यमातून 300 रुपये कॅश प्राइज, तर चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्याकडून 200 रुपये, तर हरीश पालवी सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट. चला, टायमिंगच्या बाबतीत खूप सहकार्य करा प्लीज पिंपळास टीम, कारण आपण वेळेचं टायमर सेट केलेलं नाहीये, कारण जेणेकरून आपण सहकार्य करतील. त्यामुळे आयोजक तुमची खूप दखल घेत आहेत, तर तुम्ही सुद्धा तेवढंच कॉपरेट करा. टॉस बॉल, परंतु इथे लिफ्ट केलं गेलंय. या बॉलला अगदी निर्णय चांगला घेतला बॅटरने. लिफ्ट करत असताना 1 रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात. 4 रन 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं मॅन्डेटरी हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आमचे तमाम लाडके क्रिकेट रसिक अगदी शिस्तबद्ध आणि शांत पद्धतीने मात्र मॅचचा आनंद घेताय. षडम पुल केला जातोय, शफल होऊन खेळले गेले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. जर रॉकेट प्रमाणे फेकी करत असताना ॲक्युरेट थ्रो, ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आजपासून 6 दिवस सातत्याने या स्पर्धेचं आयोजन नियोजन, जसजसं स्पर्धा पुढे जाईल, जसजसा दिवस पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल, तसतसं मात्र या स्पर्धेला रोमांच वाढताना पाहायला मिळेल. परेश यांनी जर झील टिपला या इनिंग, विश्वास कांबरे यांच्याकडून जर परेशने क्लीन बोल्ड जर फलंदाजाला बाद केलं तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. ऊर्जा दिली जाते. एक बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता. ह्या वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त लेटकट खेळले. बॅकफुटला जात असताना बॅटचं फेस ओपन करत असताना जीवाची आकांक्षा केली, परंतु या वेळेला या प्रयत्नाला यश काही मिळालं नाही. 4 रन चौकार. खेळले गेले होते, फक्त बॅकफुटला गेले आणि अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. वेगेचा फायदा उचलला परेशच्या गोलंदाजीचा आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर दूर आहेत, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. ऍज अ स्विफ्ट एज अन एरो, बाणासारखा वेगवान. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार.
वर अगदी चेंडू आला आणि वेगेचा फायदा उचलत असताना समंजसपणाचं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहतायत. आनंद गायकरच्या बॅटमधून अनिल पाटीलच्या बॅटमधून खणखणीत चौकार आलेत. सुपर बॅटिंग, दबावाला परिपूर्ण बाजूला सारून 2 चौकार हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग याला म्हणतात. 2 चौकार आल्यानंतर एक स्मार्ट सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. फलकावर 14 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. एक बॉल वाईट वगळता जर आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये धावा भरपूर मोठ्या प्रमाणात. 4 बॉलमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केले गेलेत. संघाची धावसंख्या 14. पहिले षटक आपण पाहिलं यतीश पाटीलच्या नावावर. अतिशय सुंदर पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग केली, अधिराज्य गाजवलं पहिल्या पॉवर प्ले मध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. ऑन साइडला फक्त चेंडूला दिशा दिली गेली. शॉट फाईन लेगला फिल्डर आहेत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी गुहीर या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. नीटनेटका आणि पारदर्शकता कशी असावी या आयोजनाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे विशेष पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ओपन टीम्सला सुद्धा आपण पाहिलंय प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. तो शनिवारचा दिवस अतिशय मात्र आपण पाहणार आहोत. प्रचंड गर्दी असेल या स्पर्धेला. आजपासूनच मात्र प्रचंड गर्दी आपण पाहतायत आणि उदंड प्रतिसाद आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांचा मिळालाय. वाडाकरांसाठी एक सुखद अनुभव आणि पर्वणी या स्पर्धेची. चांगला बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज अँड टेकन. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हिअर. कॉटन बोल्टची संधी होती. अनिल पाटीलला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर विकेट मिळते गावदेवी गुहीर टीमला. एक प्राइजलेस विकेट आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतायत. ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी टप्पा पडल्यानंतर बॅटच्या मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही, टॉपेज लागला आणि सरळ मात्र चेंडू निघून जातोय परीच्या हातामध्ये. कॉटन बोल्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतायत. यानंतर 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडंसं टाइम स्पेंड न करताना आपण विशेष सहकार्य करा. प्रत्येक संघाला ही नम्र निवेदन असेल. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 7.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत गावदेवी गुहीर टीम 15 वर जाऊन पोहोचले गेले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15ला 3. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. डिपमिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल ॲक्युरेट. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड पप्पू पाटील आणि आनंद गायकर. अशा पद्धतीने 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करतील का, संपूर्ण मात्र प्रश्नांचं उत्तर या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यतीश पाटील परफेक्ट लेंथ अँड लाईनचा राजा आहे. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा, फलंदाजाला परफेक्ट रीड करणारा गोलंदाज म्हणून वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यतीश पाटीलचा बोलबाला राहिलाय. म्हणजेच कागदोपत्री सुद्धा स्ट्रॉंग आहे आजच्या दिवसामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा स्ट्रॉंग असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. परेश जर झेल टिपतोय तर विशाल कांबेरे यांच्याकडून 500 रुपये. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. मातीची खेळपट्टी, शेणाने सारवलेली खेळपट्टी जी असते ना, ती गोलंदाजासाठी पोषकदायक खेळपट्टी पाहायला मिळते. कधी चेंडू खालून निघून येत आहेत, कधी बाउन्स होत आहेत, कधी या वेळेला वळण घेणारे चेंडू पाहायला मिळत आहेत. मातीच्या खेळपट्टीचं वैशिष्ट्य असतं. अलीकडच्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टी आल्यामुळे जे फिरकीपट्टू असतात गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, त्यांना व्यवस्थित बॉल फिरवता येत नाहीत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ही संधी होती आणि सरळ चेंडू निघून जातोय. पंच मात्र या वेळेला आपण पाहत आहेत विचारपूस करत असताना नो बॉलचा इशारा लेग स्क्वेअरच्या पंचांनी जरूर सिग्नल दिला गेला. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. हा पहा ऍक्शन रिप्ले मध्ये नो बॉल कशा पद्धतीने होता, खूपच कमरेच्या वरती होता. कधी कधी डीप मध्ये असा बॉल येतो, त्यावेळेला पंचांना प्रश्न उद्भवतो
सर बॅटचा वापर करत असताना आपण पाहता स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे येत आहे. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18 रन. सिंगल डबलला महत्व देत आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 धावा फक्त अवघ्या खर्च केल्या होत्या. यतीश पाटीलने पॉवरफुल बॉलिंग केली होती पॉवर प्ले मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला अनिल पाटील या फलंदाजाने. परेशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि तिसरं षटक पुन्हा एकदा यतीश पाटील पाहायला मिळतोय आनंद गायकर समोर. अप्रतिम क्लीन बोल्ट. सुपर डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू होता. परफेक्ट या वेळेला यॉर्कर कसा असावा. दांडी गोल. बॅक टू द डगआउट. आनंद गायकर गॉन. शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपलं शब्द सुमनांनी स्वागत आहे. चांगला बॉल होता. यतीश यासाठीच ओळखला जातो. फलंदाज कोणता आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एक फॉर्मॅट मधून उतरलोय. चांगला बॉल होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली गेली. मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 3 आणि दुसऱ्या षटकात 12 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की धावांचा वेग कायमस्वरूपी वाढेल. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये हे फॉर्मॅट असतात 5 षटकांचे. त्यावेळेला तुमची सुरुवात कधी चांगली होते, कधी सुरुवात थोडीशी नाजूक होते, कधी मध्यंतर चांगला जातो, कधी कधी शेवट सुद्धा चांगला गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो. हे फॉर्मॅट आहेत आणि जर कन्सिस्टन्सी तुम्हाला बाळगायची असेल तर करंट रन रेट, तुमचा बॅटिंग एव्हरेज तुम्हाला मेंटेन करावा लागतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 19 वर जाऊन पोहोचली गेली. यतीश आपल्या गोलंदाजी मार्क वर येताना राऊंड द विकेटने. चांगला बॉल डायरेक्ट स्टंप्सला आदळला गेला. हा बॉल क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. काय वेग होता. पिंपळास एक्सप्रेस यतीश पाटीलचा वेग. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट गॉन. आपलं चॅम्पियन ट्रॉफी मध्ये नवचैतन्य स्पोर्ट क्रिकेट मंडळकडनं हार्दिक स्वागत. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 6.33च्या करंट रन रेटने प्रथम बॅटिंग करताना गावदेवी गुहीर टीम 19 वर जाऊन पोहोचले गेले. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. यतीश पाटीलने 2 षटक हाताळले आपल्या कोट्यातील. त्यामध्ये 7 धावा देऊन 4 विकेट्स मिळवल्या. क्या बात आहे यतीश पाटील. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आता 2 षटका आहेत आणि दोन्ही फलंदाज कॅलिबर खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये किरण गायकर आणि राहुल पाटील अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जेव्हा संकटात संघ सापडतो ना त्यावेळेला मात्र संकटातून तुम्ही जेव्हा संघाला बाहेर काढता त्यावेळेला एक इतिहास रचला जातो आणि तीच आता वेळ आहे इतिहास रचण्याची की 12 बॉल मध्ये मॅक्झिमम 5 ते 6 मोठे फटके आले तर कदाचित धावांचा वेग वाढेल. एक फायटिंग टोटल कडे वाटचाल होईल. परंतु हे म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती जिद्द असायला हवी. अप्रतिम. हलक्याशा हाताने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले गेले. चेंडूला स्टॉप केलं. जीवाची आकांक्षा केली. परिश्रम तुमची खूप महत्वाची भूमिका असते. आतापर्यंत आपण पाहिलं तर संयम बाळगलाय. एका साईडला गोलंदाजाने संयमाने गोलंदाजी केली. म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. म्हणजे संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो तुम्हाला संयम बाळगावा लागतो. ते क्रिकेटचं मैदान असो, आयुष्याचं मैदान असो. संघाची धावसंख्या 20 ला 5.
चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिलं सरप्राईज झाले. 2 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज रुपेशला आपण पाहतायत. आतापर्यंत राहुल पाटील एका साईडला आपण पाहतायत बॅटिंग करत असताना 1 बॉलचा सामना केलाय. कोणती धाव येत नाहीये. पहिलाच बॉल बीट होतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर येत आहेत आणि हा सुंदर जजमेंटने झेल टिपला गेलाय परीक्षच्या माध्यमातून आणि विशाल कांबेरे यांच्याकडून विश्वास कांबेरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. परेश यांच्यासाठी मात्र हा कॅच कॅरी केल्याबद्दल हा झेल टिपल्याबद्दल 500 रुपये जमा झालेले आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद 6वा धक्का. वीस रन झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. परेशला 500 रुपये आलेत तुमच्या परम मित्रांकडून. अर्थातच विश्वास कांबेरे त्यांनी विश्वास जरूर ठेवला परेशवर आणि परेशने सुद्धा प्रामाणिक झेल टिपला गेला. चांगला बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पर्याय नाहीये जेव्हा तुम्ही 4-5व्या षटकापर्यंत येतात, धावा कमी असतात, त्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करण्याचा प्रयत्न करता, मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्याची तयारी ठेवता आणि त्यामुळे षटकार चौकारांची भाषा ही बोलावी लागते. प्रयत्न चांगले केले होते बॅटरने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21-21 4 बॉलच्या समाप्तीनंतर. कॉन्ट्रीब्युशन अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. गोलंदाजाने गोलंदाजींचं चांगली उत्तम कामगिरी केले. उलटाच बॉल होता. सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. लंगॉफचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो. एकच धाव मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 22. बॉल फेकून झाले ते 5. चांगली गोलंदाजी. यतीशने 2 षटका हाताळली. आपल्या कोट्यातील 7 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर परेशने 12 धावा खर्च करत थोडस धावा खर्चिक केल्या होत्या. ते षटक महागडं झालं. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. परेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 4 धावा फक्त या षटकामध्ये खर्च केल्या. गोलंदाज मिस्टर रुपेशने ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी गुहीर टीम जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चला, नो मीटिंग नो टाइम. ऑन दी बोर्ड लागले आहेत. सतीश आपल्या गोलंदाजी मार्कवर स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर कटआउट्स चहूबाजूने आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक गॅलरीज आहेत आणि या प्रेक्षक गॅलरीज म्हणजेच ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर करत असताना फ्लिकचा फटका परेश पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग ज्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा फॅन फॉलोविंग वर्ग आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक खेळाडूचा. आणि त्याला ते कॉपरेट करण्यासाठी, चीअर अप करण्यासाठी येत असतात या मैदानात. सरळ बॅटचा वापर केला गेलाय. फिल्डर आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
या बॉलला लॉंग ऑफ कडे खेळण्यासाठी आणि तेवढाच चांगला सुंदर पद्धतीने जजमेंटने झील टिपला गेला. जेव्हा तुम्ही अंडर फ्लड स्लाइड मध्ये क्रिकेट खेळताय त्याचं फिल्डर आहे तर तुमचं आय कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग असावं लागतं. तुमची जी डोळ्यांची नजर आहे ती स्ट्रॉंग असावी लागते. थोडंसं तरी डळमळी झाला तर चेंडू सुटतो आणि तिथे धावा मिळतात आणि तिथे फलंदाजाला सुद्धा एक संजीवनी मिळते. ऑन साईडला खेळला गेलाय. मनगडचा वापर करत असताना मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. यतीश फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25. लॉस ऑफ 7 विकेट. 25 धावा झाले 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी गुहीर ही टीम आपण पाहू शकतायत. चला एमबी खरिवली आणि आरपी लायन्स वाडा. अबीर 11 आरपी लायन्स वाडा. चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉइड. सतीशच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट पाहायला मिळते. 8वा धक्का गावदेवी गुहीर टीमला. गॉन. विभागातील जणू हा टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून संबोधला जातो. चॅम्पियन्स ट्रॉफीचा 2025 चा हा शानदार सोहळा 1 एप्रिल ते 6 एप्रिल असा हा टेनिस बॉल आपण क्रिकेटचा महासंग्राम अनुभवणार आहोत. प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळे संघ खेळाडू. बॅटची एज आल्या पावली परत 9वा धक्का बसतोय. ऑल आउट होण्याच्या मार्गावर जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी गुहीर टीम शेवटची विकेट असेल आणि शेवटचा बॉल आहे. 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहे. सतीश इजोना हॅट्रिक. पोचले गेलेत आणि वैभवजी भोईर आणि महेशजी ठाकरे साहेब यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला बॉल होता. सन्मान दिला या बॉलला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत या वेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. परंतु इथे क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 27 धावांचं एक छोटं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. आई गावदेवी पिंपळास या टीम समोर ठेवलंय. गावदेवी गुहीर या टीमने. चला आपण टॉस कडे वळणार आहोत. एमबी खरिवली आणि एका साईडला पाहायला मिळेल अबीर 11 आरपी लायन्स वाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी झालेत. आपण सूरजजी पाटील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. सूरजजी पाटील यांच्याकडे आपण वळणार आहोत. लायन्स वाडा बी फास्ट. एमबी खवली कॅप्टन आमच्या समेत जोडलेले आहेत. टॉस बॉक्स. माननीय अपराजी देसले यांना विनंती आपण या ठिकाणी टॉस बॉक्सने यावं. त्यांच्यासोबत आदरणीय गोविंद मामा आपण सुद्धा याचे प्लीज वेलकम. तर जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण आमचे जुने मित्र आहेत. एकाच शाळेमध्ये शिक्षण घेतलं असे कैलाश कांबेरे यांचा आवाज आपण या इनिंगसाठी ऐकणार आहोत.
जाऊया आपण सूरज पाटील यांच्याकडे. चॅम्पियन ट्रॉफी बिग टुर्नामेंट ऑफ वडा टेनिस. महाराष्ट्रामध्ये या ट्रॉफीकडे सर्वांच्या नजरा होत्या. सीझन 3 पर्व 3 होणार आणि पाहायला मिळणार, आणि ते मात्र या ठिकाणी tenniscricket.in वर पाहायला मिळत आहेत. अपराजित देसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. RP लायन्स विपक्ष एम खरिवली. टॉस जिंकलेला आहे एमबी खरली. वैभव, काय म्हणशील? टॉस आपण जिंकलेला आहे. या मॅच मध्ये RP लायन्स सुद्धा एक चांगला फॉर्म मध्ये टीम आहे. आपल्याप्रमाणे अनेक स्पर्धांमध्ये आपण एकमेकांना टक्कर दिलेली आहे. काय घेणार? क्षेत्ररक्षण. 5 वर्षी मॅच फिल्डिंग मध्ये टीमला कुठपर्यंत रोखावं, कुठले कुठले गोलंदाज वापरणार आणि टार्गेट काय असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कुठल्या गोलंदाज भरोसा आहे? रोहित पाटील, राहुल पाटील, रोशन बागुल आणि दीप बागुल. ओके, दीप बागुल यंगस्टर. या ठिकाणी आपल्याकडे टॉस आपण हारलेला, बॅटिंग येते. कशा पद्धतीने टीमची स्ट्रॅटेजी असेल? आमची ही स्ट्रॅटेजी असेल की आम्ही जास्तीत जास्त धावा मारू, जेणेकरून आम्हाला डिफेंडेबलला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी नाईट क्रिकेटचा महासंग्राम या रजनीमध्ये खेळताना कसं वाटतं? मी मगाशी पण बोललेलो की जेव्हा मी या ग्राउंडला आलो तेव्हा असं वाटत होतं की रत्नागिर चॅम्पियन ट्रॉफी जशी असते तशीच फील होते. सो ही त्याच कम्पॅरेटिव्हली चांगली ट्रॉफी आहे. वेल डन, बेस्ट ऑफ लक. RP लायन्स वाडा तेजस भरवाड आमच्या समेत जोडले होते. अपराजित देसले, गोविंद मामा, प्लीज वेलकम VIP डायस. अगदी भन्नाट स्पर्धा आणि माझ्याच पाहायच्या आहे. चॅम्पियन ट्रॉफी आउट टू कम बॉक्स. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. त्या पहिल्या चेंडूवरती षटकारांनी स्वागत करतोय आणि प्रेक्षकांनी तिथे झेल घेतलाय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहिलं तर टीम आई गावदेवी पिंपळास आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय गुहीर. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला गोलंदाज सुनील चेंडू क्रमांक 2 घेऊन सज्ज झालाय. अगेन बॉल आहे, कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न करतो. बॅक टू बॉलर. हा चेंडू मात्र कंप्लीट झालाय. मॅच मधील पाहता होता 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 बॉलमध्ये धावा किती? तर धावा मात्र 6 या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अतिशय चांगली सुरुवात. टोटल धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 27 रन्स. अगेन बॉल. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सतीशनं मात्र चुकीचा फटका निवडला होता, पण तिथं बॅटचा संपर्क आला नाहीये. एक डॉट बॉल कंप्लीट झालाय. मॅच मधील पहिल्या मॅन्टिटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करताना बॅक टू बॅक 2 चेंडू सुद्धा निर्णायक चालतोय तो सुनील. सुनील षटकामध्ये जर आता विचार केला तर 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 बॉल मध्ये 6 धावांची खर्ची ही आता मध्ये होताना पाहतो. गावदेवी पिंपळास टीम 6 धावांवर खेळ करतोय. अगेन बॉल कार्पेट सायना ऑन साइडला खेळा. क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 चेंडू हे निर्धाव हाताळले गेलेत. गोलंदाज सुनील मात्र कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती सट्टा आल्यानंतर त्याच फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त करतोय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुनीलच्या माध्यमातून. मॅन्टिटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतो. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अगेन बॉल. आणखीन एक डॉट बॉल. वा, जबरदस्त बॉलिंग. अतिशय सुंदर लाईन पाण्यामध्ये सुंदर पिचिंग त्याच्या माध्यमातून. पाच बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 5 बॉल मध्ये 6 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बिनबाद 6. अगेन बॉल. 6 बॉल कंप्लीट झाल्याने 5 बॉल डॉट सतीशला पूर्णपणे बंदिस्त करताना पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा किती? तर मात्र 21 रन्स, म्हणजे 21 धावा अजूनही कराव्या लागतील.
तसं मॅच आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावर धावा किती 6 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 24 बॉल चा खेळ बाकी आहे आणि येणारे 24 बॉल मध्ये 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. आव्हान अगदी पहिल्यांदा फलंदाजी करताना थोडेसा डगमगला संघ आणि लो स्कोरिंग मॅच, परंतु काय कमालीची गोलंदाजी सुनीलने केले. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आणला जातोय मिस्टर पप्पू पाटील. त्याच्या विपक्षामध्ये यतीश पाटील. 2 पाटील आमने सामने. यतीश पाटीलने प्रथम सत्रामध्ये खेळ पाहिला. गोलंदाजी कमालीची केली होती. 4 फलंदाज बाद करताना आपण त्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र तोच फलंदाज म्हणून आलाय मैदानाच्या आतमध्ये. डावाची सुरुवात करेल, वैयक्तिक कोठ्याची सुरुवात करेल. 6 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिला बॉल पप्पू पाटीलचा. पहिलाच बॉल फुल टॉस. यावेळेस मात्र दिशा अतिशय चांगली आणि चेंडू मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रॉप येतोय मात्र खणखणीत चौकार. 4. पाहतोय 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. अगेन बॉल त्याच दिशेनं. काय कमालीचा स्ट्रोक. यावेळेस अगेन बॉल 1 बाउन्स ओव्हर द रॉप. बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बात है. दोन चौकार अगेन चौकार आला तर मात्र पारितोषिक निश्चित आहे या स्पर्धेमध्ये. अगेन बॉल वरती काय कमालीचा स्ट्रोक. व्हॉट बॅटिंग. बॅक टू बॅक 3 चौकार. सलगचे 3 चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यतीश पाटील ऑन फायर. संख्येवरती जबरदस्त बॅटिंग यतीश पाटीलच्या माध्यमातून. अगेन बॉलवरती फटका चांगला आहे, परंतु बघूया क्षेत्ररक्षक पाठलाग करेल तत्पूर्वी एक सिंगलचा प्रयत्न घेतलाय आणि एक सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचले 19 या अंकावरती. काय जबरदस्त फलंदाजी यतीश पाटीलच्या माध्यमातून आणि आपण सलगच्या 3 चौकाराला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे आपण पाहतोय महेश ठाकरे आणि त्यांचे ब्रँड पार्टनर वैभव भोईर यांच्या माध्यमातून. अगेन बॉल कार्पेट साईन ऑन साइडला खेळाय क्षेत्ररक्षक आहे त्या सत्रामध्ये. चेंडूला गॅदर करेल, फेकी करेल तत्पूर्वी आणखीन एक धाव स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. जाऊन पोहोचेल टोटल 2-0 20 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पहिल्या शतकामध्ये फक्त खर्ची केल्या होत्या 6 धावा सुनीलनं. या शतकामध्ये पप्पू पाटीलचा मध्ये खरफूट समाचार घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. अगेन बॉल यावेळेस मात्र सन्मान दिला जातो. चेंडूला एक धाव तर कंप्लीट केली तर थोडस फंबलिंग झालंय मैदानाच्या आतमध्ये. थोडस झुंडून साजना होल तत्पूर्वी आपण पाहतो एकच धाव घेतलेलं एकेरी धावानं. धावफलक मात्र जर पाहिलं तर जाऊन पोहोचला 21-21. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. मनोरंजन भरलेली कॅप्सूल म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. ती स्पर्धा आपण अनुभवतोय डे नाईट फॉर्मॅट मध्ये. काय कमालीचं आयोजन नियोजन. ही स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रसिद्धीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. ती स्पर्धा आपण पाहतो चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. धावफलकावर धावा झाला टोटल 21-21. अजूनही 6 धावांची गरज. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आणला होता किरण गायकरला. बघूया 6 धावा रोखण्यासाठी अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा मात्र 6 ची गरज आहे. सामना थोडासा झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी पिंपलासच्या बाजूना. 18 बॉल 6 या रोखल्या जातील का. येणारे बॉल आपण पाहणार आहोत. अगेन बॉल वरती यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे बॅटचा संपर्क आला नाही. डॉट बॉल. चांगली सुरुवात केली गोलंदाज किरण कडनं. चांगल्या अचूक लेंथ वर गोलंदाजी करताना अचूक टप्पा त्यांनी साधला. पहिल्या बॉल वरती शांत केलं यतीश पाटीलला.
अगेन बॉलला कार्पेटच्या सहाय्याने फक्त दिशा दिली, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, मनसुबा मनकावडा कंप्लीट होईल आणि एकेरी धावाने स्कोर कार्ड पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 22 या अंकावरती. अजूनही 5 धावा दूर राहतो विजयासाठी आई गावदेवी पिंपलास हा संघ आपण पाहतोय. 2 मातबर फलंदाज मैदानामध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी आले, ते मात्र डाव संपून जातील का? अगेन बॉल, काय कमालीचा चेंडू हाताळलाय यावेळेस मात्र फलंदाज सतीशला वाकोल्या करून दाखवतो चेंडू आणि निर्धाव चेंडू मात्र कंप्लीट झालाय. डॉट बॉल अजूनही वाहिला तर या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. खरं पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर एक सिंगल आणि आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय किरण. आव्हान थोडस छोटं पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 40+ धावा असत्या तर फायटिंग स्कोर निश्चित म्हटला जातोय. या खेळपट्टीवरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. एकेरी धावाने धाव फलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 23 या अंकावरती. तमाम प्रेक्षक राजा या स्पर्धेला हजेरी दाखवताना त्या सर्व प्रेक्षकांचा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त अरेंजमेंट मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आयोजन मध्ये ही स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. अगेन बॉल, यावेळेस मात्र फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र थोडंसं लाऊड अपेल पंचाने दर्शवलंय ना मुन्ना ना. हा चेंडू मात्र एसटी वर जाणारा नव्हता आणि त्यात पुढे डॉट बॉल आणखीन एक कंप्लीट झालाय. या षटकातील आता मात्र चेंडू तपासणी केली तर मात्र 5 बॉल हे कंप्लीट झाले. अंतिम आणि शेवटचा बॉल जिंकण्यासाठी धावा दूर राहतोय संघ, फक्त 4 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम बॉल वरती कार्पेट सायन हा बॉल खेळलाय डीप लॉंग ऑफचा शतरक्षक येईल, चेंडूला गॅदर करेल, फेकी करेल. तत्पूर्वी आपण पाहतो एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धाव फलक पाहिलं तर 3 षटकाचा खेळ मित्रांनो कंप्लीट झाला. 18 बॉल नंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात 24 आणि विजयाच्या 3 धावा दूर राहील. तत्पूर्वी ऐकू एक डीजे परतू मैदानाच्या आतमध्ये. ट्रॅक वरती आणला होतो एक षटक क्रमांक जर पाहिला तर 4थ्या क्रमांकाचा षटक. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत फक्त 3 धावांची गरज आहे. अगेन बॉल वरती फटका चांगला आहे आणि यावेळेस मध्ये खेळ खलास. यतीश पाटीलच्या बॅट मधनं आलाय मात्र षटकार. 6 टीम जिंकली जाते. आई गावदेवी पिंपलास कॉंग्रॅच्युलेशन. बॅट हार्ड लक आपण पाहतो टीम गुहीर चांगला प्रयत्न केला परंतु पराभव त्यांच्या वाटी आला. हॅलो, कॅश प्राइज विश्वास कांबेरे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश